सोलापूर महानगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या वतीने रमाई आवास या योजनेसाठी हजारो अनुसूचित जाती व नवबौद्ध या लोकांसाठी माता रमाई आवास योजना सुरू केली आहे। 2016, 2017 ते 2024 या दरम्यान शहरामध्ये महानगरपालिकेच्या 3500 प्रकल्प प्रलंबित आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मागासवर्गीय समाजातील लोक योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। वरील 3500 अर्जांपैकी 464 अर्ज 1.5 वर्षांपूर्वी नगर अभियंता खात्याकडे सर्व्हेसाठी पाठवण्यात आले होते, ते मंजूर झाले आहेत। मागील 1.5 वर्षांमध्ये फक्त 850 प्रकरणे गौसू तांत्रिक खात्याकडे वर्ग करण्यात आली होती। त्यापैकी 450 प्रकरणांचा सर्व्हे पूर्ण झाला असून तांत्रिक मंजुरीसाठी महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांकडे गेले असे समजते, परंतु कोणासही अद्याप रमाई आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही। तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत घरकुल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होते, तसे झाले नाही। त्यामुळे हजारो लोक घरांपासून वंचित राहिले आहेत। यास महापालिका आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची रीतसर चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी। लोकांना या घरकुलासाठी 5 लाख अनुदान देण्यात यावे, 5 ब्रास वाळू देण्यात यावी। या रमाई आवास योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी, तसे न झाल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल, याचे निवेदन शिष्टमंडळाने प्रशासनास दिले आहे। यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही रमाई घरकुल योजना ही इथला जो महापालिकेचे आयुक्त आहेत आणि सिटी इंजिनियर आहेत, ते रमाई आयुक्त योजनेमध्ये ढिसाळपणा करत आहेत। गेल्या 7 वर्षापासून त्याचा पाठपुरावा बहुजन समाज पार्टी करते, परंतु इथला पालकमंत्री असू द्या, इथलं राज्य सरकार असू द्या, या गरीबातल्या गरीबाला घर मिळावं अशी यांची इच्छा नाही। तर आम्ही पहिल्यांदा इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय। आम्ही यापुढे जर यांनी आता दखल नाही घेतली तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, मोर्चा काढू, याची नोंद घ्यावी। जय भीम, जय भारत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।